9/2024 रोजी काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादी आहे मोहम्मद अहमद 29 वर्ष याने तक्रार दिली की पहाटे त्यांच्या घरी 3 इसम आले होते बुरखा घालून आणि त्यांनी माझ्या घरातनं जबरीने 10 लाख रुपये घेऊन गेलेले आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला 317/24 रॉबरीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. दाखल केल्यानंतर तात्काळ याच्यामध्ये टीम तयार करून आपण विविध दिशांना अधिकाऱ्यांना रवाना केलेलं होतं. त्यामध्ये तपासामध्ये सीसीटीव्हीचं फुटेजचं विश्लेषण करून असं निष्पन्न झालं की 3 इसम जे आहे बुरखा घालून त्या बिल्डिंग मध्ये आलेले दिसत आहे आणि आल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांनी तत्काळ ते गेलेले आहे. त्या सीसीटीव्हीचा फुटेजचा माग काढून आपण आरोपीची गाडी निष्पन्न केली. त्या गाडीच्या वरनं आपण त्याचा मालक निष्पन्न करून ती गाडी कोणाला विक्री केलेली आहे त्याचा शोध घेतला असता 3 इसमांचे आपल्याला नाव उघडकीस झालेले. त्यात जुबेर शेख, कामरान शेख आणि एक महिला होती इकरार जहा सिद्दी. या तिघांना आपण अटक केलं. अटक केल्यानंतर त्यांची PCR घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण 10 लाख रुपये रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. अटक आरोपी जे आहे ते जे फिर्यादी आहे ते फिर्यादीचे रिलेटिव्ह आहेत आणि त्यांना यांच्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती होती. कधी पैसा येतो, हे घराच्या बाहेर कधी जातात सगळी माहिती असल्यामुळे त्यांनी परफेक्ट ते नियोजन करून गुन्हा केलेला आहे. ज्या दिवशी दरोडा टाकला तर त्या दिवशी जे त्यांचे 2 भाऊ आहेत ते दुधाच्या व्यवसायानिमित्त दूध विक्रीसाठी बाहेर पडलेले होते आणि दुसरा जो फिर्यादी आहे तो अपंग आहे आणि हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे हे तिघही त्यावेळेस दरवाजा ठोठावून आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश करून प्लास्टिकची बंदूक जी असते ते बंदूकचा धाक दाखवून त्यानंतर ते रॉबरी करून निघून गेलेले. त्यांना पकडण्यामध्ये आपली टीम सकाळपासूनच कामाला लागलेली होती आणि दिवसभर सीसीटीव्हीचं विश्लेषण केलेलं होतं. विश्लेषण करून त्यातनं गाडीचा नंबर मिळवण्यात आला. त्यानंतर ज्याने विक्री केलेली होती त्या विक्री करणाऱ्याने परत दुसऱ्या एजंटला विक्री केलेली होती. त्याच्याकडनं आरोपीने गाडी विकत घेतलेली होती. तर तशा पद्धतीने आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात आलेली आहे.